जय गुरु। जय गुरु. ऐकू येत आहे का माझा? हा. ऐकू येत आहे का माझा? येतंय येतंय. येत आहे ना? हा. ठीक आहे. आपलं मला वाटतं शेवटचं राहिलं होतं ना अगदी. हा. कोण वाचतंय? वाचा राजेश तुम्ही पुढचं. हो हो, जरा उघड. शेवटचं ना, शेवटचं कुठचं होतं ते? प- वनविरह. वनवीर नाही नाही वालं का? हा, नाही नाही नाही. पन्नाचं झालं होतं का? हो, मी नाही का सांगितलं ते नाही, ते भिण्याचं तुम्ही म्हणाले ते ना आता. चालू होतं बहुतेक. ते चालू होतं चालू होतं. शेवटचं वाक्य. हा, तेव्हाच ठीक. ते कट झालं ऍक्च्युली. हा तर ठीक आहे, तेच करा पाहिजे वाचतो. तर. हा, वाचा वाचा. ओके. पन्ना. वनवीरम पृष्ठतः निगृहंटी. म्हणजे वनवीराला मागून पकडून हम्म. तिष्ठ तिष्ठ रे निर्दय, म्हणजे थांब थांब अरे निर्दया. अधुना अपि सुधारय स्वलोकम, म्हणजे अजून सुद्धा स्वतःला सुधार. पश्य हम्म. कृपाणः किम संकेतयती, म्हणजे बघ ही तलवार काय सांगते, काय निर्देश करते. अयम हम्म. कथयति उच्चैः भूत्वा बीभीः आकाशम निर्दिश्य तस्मात् बीभीः. ही मोठ्याने सांगते, बरोबर आहे का? ही सांगते घाबर, आकाशाला निर्देशून त्याला घाबर. बरोबर आहे का शेवटचं वाक्य? हा हा उच्चय भूतवा म्हणजे हा, मोठ्याने ओरडून सांगते. हा. मोठ्याने की सांगते. हा, की बिभी म्हणजे घाबर घाबर. हा. म्हणजे घाबर देवा घाबर. हा. आकाशम निर्दिष्ट म्हणजे वरच्या देवाला तरी आ- घाबर. जेव्हा असं. हा, हम्म. जे वरती असं बोट करून बोट तस्मात करून. बीबी त्याला घाबर. हा. हा. अयम कथयती म्हणजे ते कृपानला म्हणते का, ते काय संकेत देतं तर तो सांगतोय. असं आहे का? अयम, ती तलवार जे आहे, हो 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 हो. शस्त्र. हा. हो तर हो ते शस्त्र तलवार. काय न- सांगतायत? हा. शास्त्र काय सांगतंय? हा. बघ तलवार काय सांगते. ही हा. हम्म. मोठ्याने सांगते हम्म. की घाबर. घाबर घाबर. आकाश निर्देशून त्याला घाबर, म्हणजे हो हा. परमेश्वराला घाबर. हो. बरोबर. ओके. पुढचं घेतो. हम्म. वनवीर. नाही अरे पण ते, नाही. हॅलो, हॅलो, त्या हा, आधीचं वनवीराचं राहिलंय ना पण. काय राहिलं? वत्सयंताम. नाही, झालं ना ते. झालं ना तो पूर्ण नाही का पूर्ण वरती. कुठे झालं? ते तर हो हो, झालंच झालं होतं. झालं. ते खालचं पण झालं होतं. अर्ध झालं होतं, शेवटचं वाक्य राहिलं होतं उषाताई. हो का? हम्म. हा. हो. तो नाही का, तो म्हणे मी तुला यमराजाची गृहिणी करेल, आणि नंतर तो वर वर धरतो आणि वर करतो ते मारण्यासाठी वार कृपान हातात घेऊन तोलतो तो. अच्छा. आणि हे पण दोन वाक्य झाले होते, शेवटचं झाली राहिलं होती, होतं. शेवटचं वाक्य हम्म. घेतलं फक्त. हम्म. वनवीर. बरोबर. हम्म. नहीं नहीं अयम उपदिशती आत्मानं, गेलं पिक्चर. अरे हा, नाही नाही, मी ते जरा दुसरं हे केलं. हा. नाही. हा. उन्नेतुम. बोला. हा, बोला बोला. हा. बघा. नहीं नहीं अयम उपदिशति आत्मानम् उन्नेतुम् अयम एव मार्गः इति. हा. नाही नाही,
हा शिकवतो. आत्मानम उन्नेतुम म्हणजे स्वतःला उन्नत करण्याचा. अयम एव म्हणजे हाच मार्ग आहे. हम्म. नाही, इथे असे. बघा कशी कशी गंमत आहे की तलवार जेव्हा उचललेली असते तेव्हा पन्नात तलवार जेव्हा उचलतो ना आधी व पल्लंकम प्रति सरती वधाय कृपाणं च उत्तोलयती. तर पन्ना त्याला म्हणते बघ ही तलवार काय संकेत देते की घाबर घाबर म्हणजे भ- भीती ठेव मनामध्ये कोणाची तरी भीती ठेव असं. बघ म्हणजे वरच्या माणसाची, कारण ती तलवारीचं टोक वरती असतं ना. तर मग वनवीर म्हणतो नाही नाही, ही सांगते की स्वतःच्या प्रगतीचा हाच एक मार्ग आहे. म्हणजे हम्म. तलवारीचा काय त्याला म्हणतो आपण, तलवारीचा तलवारीचा जोर असं. हा. ब हा असं. हम्म. ब्रॅकेट मध्ये हा. वनवीर झटीति हम्म. आत्मानं पन्नाया बाहुपाशात. म्हणजे वनवीर झटकन स्वतःला पन्नाच्या बाहुपाशातून हम्म. उन्मोच्च मोकळे करतो. हा. उदयस्य भ्रमेण म्हणजे उदयच्या भ्रमात, हम्म. कारण तो उदय आहे म्हणून. चंदनम्यम वधम चंदनस्य. करोती. चंदनस्य. चंदनस्य चंदन. आहे का ते? ओके, हम्म. चंदनस्य वधम चंदनाचा वध करतो. हम्म. पन्ना हा राक्षस. हा राक्षस. राक्षस. भूमौ राक्षस. हम्म. ब्रॅकेट मध्ये भूमौ निपत्य अचेतना संजायते. हम्म. म्हणजे भूमीवर पडते आणि अचेतना संयम बेशुद्ध होते. नाही. हो. पटाक्षेप म्हणजे पडदा पडतो. पडदा पडतो. हा. ठीक आहे. तर ठीक आहे, म्हणजे हे ऍक्च्युअल छान नाटक आहे. म्हणजे पूर्ण कथा हम्म. जवळपास यात आलेली आहे असं नाही का. दोन मुख्य प्रवेश जे आहेत त्यात पूर्ण त्या पन्न्याची कथा आलेली आहे. हम्म. हा हा. वनवीर त्याचा ऍक्च्युली ते चुलत भाऊच आहे ऍक्च्युली. हो, तो नाही नाही, उदय सिंगचा. उदय सिंगचा. आणि तो हम्म. हा राणा संघ चित्तोडचा राणा त्याचा हा सिंगाचा मुलगा. मुलगा. हम्म. हा. पण तो दासीपुत्र सांगितलेला आहे की कोण? तो वनवीर म्हणजे दासीपासून झालेला असतो तो, हम्म. त्याची आई. तुम्हाला मिळालं का त्याचं काही हिंदीतलं वगैरे? होतं हा, दासीपुत्र त्याचं होतं ना ते. पाठवते मी असल्यावर बघते. बरं. ते आधीच हा. ते कोणीतरी राजस्थानातले लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं आहे मला वाटतं ना हे नाटक. असं की हे म्हणजे असं पारंपरिक किंवा अशा जुन्या कवींनी नाही लिहिलेलं हे. जुन्या संस्कृत नाटककारांनी. हे आधुनिक नाटककारांनीच लिहिलेलं आहे कोणी असं. हे 1500-1600 सालातलं आहे, म्हणजे 15व्या शतकातलं आहे. अच्छा. अच्छा. हा हा हा. म्हणजे असं खूप म्हणजे प्रसिद्ध. हा. उदयसिंह 15व्या शतकात, 1552 काहीतरी जन्म आहे. हो. पण मग 1500 काहीतरी. हे नाटककार तेवढे जुने आहेत असं मला वाटत नाही. नाही ते त्याच्यानंतरच असणार ना म्हणजे. हा नाही म्हणजे हे गेल्या शतकातलेच आहे असं मला वाटतं. हो हो नाटक. हो हा. इतिहास हा 15व्या शतकातला पण अकबराच्या हो वेळेचा. हा. हो. असं. ठीक आहे. तर आता मला एक सांगा, हा आता पाठ झाला आपला. आता काही या याच्यातलं काही राहिलं का आपलं? ते हो, सातवा गजा राहिला होता राहिलाय. सर. हा. नाही, ते राहिले आणि सातवा पाठ पण राहिलाय आपला. हो पुत्रोवियोग असं का? हा, ते हो सगळंच आम्हाला अवघड जात होतं म्हणून आमचाही राहिला तो. कुठला सातवा का? ओके. दशरथस्य हम्म. विलाप हो का काय आहे ना ते. पुत्रवियोगेने शोक गज हा, दशरथस्य शोकावेगाने. शोकावेग, हा तेच ते. हो, तो पण राहिला. ठीक आहे, एक काम करू आपण. हा गजा हा सोपा शब्द आहे. तो आज हा. घेऊ वाटलं तर, आणि हा उद्या. हा, उद्या परवा तो घेऊया. हा. तर गजा हा आता मी सुरू केलेला आहे बघा. दाखवतोय मी, दिसतोय बर. तुम्हाला? हा. हो. हो हो. हा. हा. 12वा पाठ आहे. अगदीच सोपा आहे. म्हणजे खूपच सोपा आहे, अगदी तुम्ही करू शकाल आरामात. हं? हा. करा बघू.
पण असते. गजः चतुष्पदांमध्ये गजः खलु दर्शनीयः पशुः. चतुष्पदां म्हणजे 4 पायांच्या प्राण्यांमध्ये हम्म. अति खरोखर दर्शनीय देखणा प्राणी आहे. हम्म. भूधराकार शरीरस्य अस्य कंदराकारं मुखं लंबमानाशुंडाच विलसती. त्याचं शरीर भूधराकार म्हणजे पृथ्वीच्या सारखं गोलाकार, हम्म. कंदराकारं मुखम. कंदराकार म्हणजे काय? केळ मला वाटतं केळ्याचा. कंदरा इथे खाली अर्थ दिलेले आहेत का काही? बघूया. पण त्यात नाहीये, त्याचा नाही अर्थ आहेत पण हे नाहीये दिलेलं. कंदराकार म्हणजे क- मुख, त्याचं कंदासारखं म्हणजे तोंड भोपळ्यासारखं का कं- कंद? कंदरा म्हणजे नाही. म्हणजे असं कंदराकार मुखम, कंदर आकार, कंदासारखं मुख असंच, हा कंदासारखंच. तेच ना, कंद. कंदासारखं. कंदह आकारम. हम्म. 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 कंद मग कुठलंही घेतलं तरी. हो, बटाट्यापासून सगळे. कंदाच्या आकारासारखे मुख, हम्म. लंबमाना शुंडा लांब सोंड, च विलसती हे शोभून दिसते. हम्म. परत सांगू? ऍक्च्युली नाही नाही, ते आपण कंदरा म्हणजे ना कंद नसणार. कंदरा म्हणजे आपण ते गिरीकंदर असं म्हणतो ना, गिरीकंदर म्हणजे गुहा किंवा असं, म्हणजे तसं. हम्म. तसं म्हणजे अं, आपल्या पर्वतासारखं असं, भव्य असं गिरीकंदर म्हणतो ना आपण. गिरीकंदरात राहणार ते कंदरा, तो शब्द गिरीकंदर हा संस्कृत शब्द आहे. हम्म. कंदर म्हणजे, अच्छा. हा, तर गिरीकंदर म्हणजे त्या डोंगरासारखं डोकं, तोंड त्याचं असं, हा, भव्य असं, हा, आणि लंबमाना शुंडा म्हणजे लांब सोंड असं. गुगल वर टाकलं तर ते बहिर्वक्र आकार असं आलं त्याचं. बहिर्वक्त्र म्हणजे काय? अच्छा, असं गोलाकार म्हणजे. बाहेरून असं बाहेरून नाही का हा होत त्याचा, असा तो चपट नाहीये बाबा गोलाकार. असं. हा गोलाकार. कंदर त्याला म्हणजे गिरीकंदर म्हणजे नॉर्मली हेच होतात. कंदर म्हणजे गुहा पण होऊ शकतात. गिरीकंदर म्हणजे म, अं, ऍक्च्युली गोलाकार. आपल्या डिक्शनरीमध्ये हम्म. कंदर हाचा अर्थ एक केव, अ व्हॅली असा दिलेला हा आहे. तेच केव और अ सांगितलं व्हॅली. सरांनी, तेच तरी सांगितलं. सरही तेच. तेच म्हणाले ना. हम्म. बरोबर. खोरं खोरं म्हणतो ना आपण तसं. हम्म. हम्म. अस्य खोरं ग्रीवा किंवा लंबा न भवति. हम्म. अस्य ग्रीवा लंबा न भवति. ग्रीवा हा. म्हणजे शेपूट ना, नाही नाही, नाही, त्याची मान ना. शेपूट. मान मान. मान. हा मान. हो, मान मान. मान बरोबर बरोबर. हा 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 मान हा मान किंवा शोल्डर्स ज्याला म्हणतात तसं. हा, मानच, हा. ग्रीवा म्हणजे मान. हा. त्याची मा मान लांब नसते, हा, नाही, काही आखूड काही आता असते जशी, म्हणजे. जशी उंटाची मान एकदम, उंट झेब्रा यांची उंच असते, मान हो. लांब असते ना. तर याला मानच नसते हा. खरं तर. मानच डायरेक्ट दिसतच नाही त्याची मा ऍक्च्युली. हो. हा मान म्हणजे तोंड संपतं आणि पोट सुरू होत, छाती सुरू होते असं. तसं. हो बरोबर. हम्म. नेत्रे अतिलघूनि कर्णौ च शूर्पानुकारौ भवतः. हम्म. डोळे अतिशय छोटे छोटे असतात आणि हम्म. कान मात्र सुपाच्या आकारासारखे असतात, हम्म. असतात. हम्म. हम्म. अयं स्तंभानुकल्पैः नातिमनोहरैः सुदृढैः चतुर्भिः पादैः शोभते. हम्म. त्याचे खांबासारखे, अति मनोहर स्तंभानुकल्पनैः नाती मनोहरी अतिशय मनोहर असे सुदृढ 4 पाय शोभतात. नाही नाही, अति मनोहर कसं, मग न अति मनोहर आहे असं आहे ना. न अति मनोहर. अच्छा अच्छा. हम्म. स्तंभानुकल्पैः न अति मनोहरी. अच्छा, न अधिक अति मनोहरी. स्तंभानुकल्पे म्हणजे खांबासारखे. हम्म. हो आणि हा, हो. आणि न अति मनोहर म्हणजे असे दिसायला की असे खूप हे नसतात, पण सुंदर सुदृढ दिसतात. असे. हा.
सुंदर नसतात पण सुदृढ असतात ना. सुदृढ असतात, हा असे चार सुदृढ. पाय शोभतात हं. असं. हम्म. मग सुंदर नसणारे असं म्हणायचं. तरी काय शब्द मला कळलं नाही हं. खरं. न अति मनोहरी काय म्हणायचं, काय कारण होतं काय माहिती. म्हणजे न न न न हम्म. नाती न न म्हणजे नच, न न म्हणजे नाही. अति मनोहरी म्हणजे खूप मनोहर नसणारे, असा हा शब्द आहे, पण याला काय अर्थ हं. सुचत नाही मला तरी. हम्म? हा, पुढे जाऊया आपण. शुंडैवास्य ओबड नासिका धोबड अपि. म्हणायचंय का? ओबड धोबड असं म्हणायचंय का त्यांना? न अति मनोहरी म्हणजे? हो, पण मनोहर म्हणजे खरा मनोहर या शब्दाचा मूळ अर्थ आहे की मन हरण करणारा, म्हणजे मनोवेधक, हं. चित्तहारक असं. तसं काय म्हणजे असे ते म्हणजे असे ओबड धोबड असतात. हा, म्हणजे ते काय नाजूक बघ. नाजूक नसलेले असं म्हणता येईल फार तर. हा. हम्म. नाजूक नसलेले. शुंडैवास्य हा बोला. नाजूक नसलेले. हम्म. हं. हम्म. शुंडैवास्य नासिका अपि भवति. म्हणजे ह्याच्या सोंडेमध्ये नाक देखील असतं. नाही नाही, मग नासिका नासिका हे त्याच करता येतो, म्हणजे प्रथम येत ते शुंड हं. हं, शुंडा एव अस्य नासिका. शुंडा एव हा अस्य नासिका अपि भवति. सोंड हीच, सोंडच याची नासिका पण असते असं. हम्म. शुंडा एव अस्य नासिका अपि भवति. हा. अच्छा. हम्म. म्हणजे तोंडच त्याचे त्याची नाक असते. सोंडच नाक असतं. हा, तर इथे थोडस अस्य म्हणजे ह्याची सोंडच नाक पण असते. ह्याची, नाक पण असते. अस्य म्हणजे हो. ह्याची सोंडच हं. नाक पण असते. हं. असते. हा हा. हं. अनै अनैवायम हे काय? अनय श्वसिती पानीयम वा पिबती. हा म्हणजे अनयै वायम. हा अनयै आणि मग पुढे काय? नाही नाही, अनय नाही. अनया, अनयै. अनया, हा हा. अनया पाहिजे, एव म्हणजे अयम. एव अनया एव एव अयम. अयम. हा, एव अयम. अनया हा म्हणजे हिनेच. म्हणजे ह्याने म्हणजे सोंडेनी तो ह्याने नाही. अनय. नाही, ऐका ऐका. नाही सोंडेने अनया म्हणजे सोंड आहे ना, म्हणजे नाही, स्त्रीलिंगी झाली ना ती. म्हणूनच म्हणतो शुंडा. मी, मग हिनेच असं हा म्हणा तुम्ही. हा, हम्म. हा. श्वसिती, हिनेच. तो श्वास पण घेतो, आणि पानीयम वा पिबती आणि पाणी देखील पितो. हा, बरोबर. हम्म. पुष्पाणि अपि चेतुं शक्नोति अनया यम. अयम. हम्म. अनया हम्म. अयम. पुष्पाणि अपि चेतुं शक्नोति. म्हणजे फुले देखील चेतुम म्हणजे काय सर? तेच मी विचार करतो. निवडण्यासाठी म्हणून फुलांचा दिलाय अर्थ. वास नाही, घेतो का? निवडण्यासाठी म्हणून दिलाय अर्थ. हा, काय दिलंय? निवडण्यासाठी. अच्छा अच्छा, निवडण्यासाठी. निवड. वरती पहिला. हम्म. असं चेतुम चेतून शक्नोति अनयायम. नाही म्हणजे तो म्हणजे त्या चोंडेनेच फुलं देखील निवडू शकतो असं आहे. म्हणजे निवडू शकतो. तोडतो हा, का? तोडतो असं म्हणायला पाहिजे. तो चेतुम. आहे ना, तोडू शकतो ना तो फुलं. हा, हो. चे- हा पण चेतुम. हम्म. तुमून प्रत्यय साठी दिले त्यांनी. मग हा, इथे निवडण्यासाठी दिले चेतुम म्हणजे. नाही, ठीक आहे. चेतुम म्हणजे हं. निवडणे, तर फुले पण म्हणजे फुलं पण निवडू शकतो असं. हम्म. अच्छा. हम्म. ठीक आहे. हा. हम्म. इयम एव अस्य हस्तस्थाने वर्तते. हम्म. म्हणजे ही सोंड त्याच्या हातांच्या ठिकाणी असते. हम्म. बरोबर आहे. बरोबर आहे. हा. अतः अयम करी हस्ती वा इति उच्यते. हम्म. म्हणून त्याला करी किंवा हस्ती असं असं देखील म्हणतात. म्हटले ब- जाते. हा. हम्म. हा बरोबर. हा. आता पुढचं कोणीतरी वाचा. मी वाचते. अयम हि शुभ्राभ्याम सुदृढाभ्याम भाती दंताभ्याम.
अं, अयम ही म्हणजे म्हणजे शुभ्र आणि हा सुदृढ दात हा त्याचे काय चमकतात का? भाती शुभ्र म्हणजे काय सर? भाती माती शोभतात म्हणजे शोभतात शोभतात, चमकतात. हा शोभतात. हा हा तेच ना. हम्म. लघु हम्म. लांगुल मत्स्य विशाले नाही नाही देहे नाही, एक मिनिट, महाका. एक मिनिट. हा आधी वाक्याचा अर्थ दंताभ्यामची विभक्ती काय आहे? चतुर्थ पंचमी. चतुर्थी किंवा पंचमी. चत- वचन काय? बहुवचन. दात दात अनेक दात ना. द्विवचन नाही आहे ना? नाही नाही हम्म. नाही. कारण हा नाही कारण ऍक्च्युअली ते दोनच दात असतात. दोनच जात असतात बरोबर ऍक्च्युअली हे द्विवचन आहे. रामाभ्याम द्विवचनच सारखं. आहे ते. हा, अच्छा. देवाभ्याम वगैरे. हा. रामाभ्याम. देवेभ्या बहुवचन आहे. हा, तर रामाभ्याम. तर ही हा म्हणजे आता हे कसं होणार की अयम ही म्हणजे हाच हा हा तर ही म्हणजे तर हा शुभ्र आणि सुदृढ हा अशा दातांपासून शोभतो असं. असं. अच्छा भ्याम दातांमुळे अभ्याम. हा हा, हा. ते भ्य तृतीया आहे तृतीया. ना, भ्य हा, आहे ते. हो. हा हा नाही, बहुवचन आहे, दातांमुळे द्विवचन. दातांनी शोभतो किंवा प्रकाश होतो असं. तृतीया ही दोन तृतीया आहे. दातांनी. तृतीय आहे. हम्म. तृतीय. हो. तृतीय आहे तृतीय म्हणजे चतुर्थी पंचमीपैकी काही होऊ शकतं. पण काही इथं होऊ शकतं. पण इथं तृतीया होणार आहे. तर हा भाती म्हणजे त्या दातांनी शोभतो असं आहे ना ते, म्हणून तृतीया. हा म्हणून तृतीया असं. हम्म. पण दोन दात असा उल्लेख करावा लागेल ना मग. हो, आणि ते दोन असे दंताभ्याम म्हणजे. हा दोन सुळे असतात, ते लांब दात असतात ना त्याचे म्हणून. हम्म. असं. म्हणजे हा तर शुभ्र आणि सुदृढ अशा दोन दातांनी शोभतो असं का? शोभतो, हो, बरोबर. हं. हम्म. आता पुढचं बोला. लघु लांगुल मत्स्य. लांगूलम लघु अस्य म्हणजे. लांगुलम हम्म. अस्य अस्य असं आहे का? हम्म. हो हम्म. विशाले देहे महाकाशे मशक मशक इव न शोभते. हा, म्हणजे एवढ्या मोठ्या विशाल मोठ्या आकाराच्या विशाल देहाला छोटी काय शेपटी शोभत नाही. शोभत नाही. हा, म्हणजे आहे ना, हे ते मशक म्हणजे शेपूट. बरोबर, पण ते शोभत नाही असं. हा. हा शोभत नाही म्हणजे हा. त्याचा आकार एवढा मोठा आहे पण ती शेपूट खूप छोटी आहे. हो. हम्म. बरोबर ना. बरोबर. हो महाबलिष्ठाः हो भवन्ति करिणः. मशक म्हणजे काय मशक शेपूट. मशक म्हणजे शेपूट मग लांगुल नाही, नाही, लघु लांगुलमस्य म्हणजे लहान आकाराची का सर? लघु लांगुल म्हणजे लांगूलम म्हणजे असं नांगरासारखं असतं ते. असं, म्हणजे ह्याच्या शेपटी विशाल ना. देहात हा हं. महाकाश त्रिपुट नाही येणार. देहावर. देहावर. महाकाश. हा, मशक इव मच्छरासारखी. मशक म्हणजे मच्छर. अच्छा म्हणजे डासासारखी आहे थोडक्यात. हा, मच्छरासारखी. डास. हा, आणि लांगुलम म्हणजे शेपूट असेल. लघु लांगुलम म्हणजे अच्छा. हा तेच हा म्हणलं. हा 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 म्हणजे मश डासासारखी लहान आकाराची शेपटी शोभून दिसत नाही किंवा हा, शोभत नाही. हो. हम्म. तर ती महाबलिष्ठ. हा, हा मशक म्हणजे म्हणजे मच्छर. हा. तेच हम्म. डास हा. किंवा मच्छर. हा. महाबलिष्ठाः भवन्ति करिणः. करिणः म्हणजे हत्तीन का हो. हत्तीच? हो हो हत्तीच करीवर हत्ती. आलाय ना शब्द करी आणि हत्ती नाही नाही, अनेक वचन आहे म्हणजे ना नाही भवंती हत्तीच आहे ना. अनेक हत्ती हं. म्हणजे अनेक होते, हा अनेक होते. अनेक हत्ती बहुवचन ना. म्हणजे ब- हत्ती खूप मोठे किंवा बलवान असतात. हो. अत्यंत बलवान असतात अत्यंत बलवान असतात. आता ते सुंदरवने. हं. मूळ शब्द याचा करीन. करीन. हा, आणि करीनचं करीन बहु
हा, करींचं बहुवचन करीण हा असं झालंय. नकारांत शब्द आहे हा. हम्म. मला काय वाटलं वर हे करी पण म्हटलेलं आहे ना नुसतं दीर्घ री, ते त्याच एक काय असं वाटलं. हा, नाही वर ते बघा ना त्या. नाही नाही, ते नाव वेगळं करी, पण मूळ शब्द अच्छा. याचा हा म्हणजे ती प्रथमा झाली करी, एकवचन, पण बहुवचन त्याचं करीण हा असं. मग त्या करीनला विसर्ग नाहीये प्रथमाच्या. हा, पण शब्दमूळ करीन आहे, पण हो बहुवचनात ना, ते हो. करीण हा. करीना. हम्म. अच्छा. हत्ती अतिशय अत्यंत बलवान असतात. ते सुंदरवने ब्रह्मदेशे विद्याटविषु विंध्या रेवातटीषु. विंध्याटविषु. हं? हा, विंध्याटवीषु रेवातटीषु लंकायाम् आफ्रिकाप्रान्तेषु सांद्रवनेष्वन्यत्र च लभ्यन्ते. म्हणजे ते सुंदरवनात, ब्रह्मदेशात. ब्रह्मदेशातील सुंदरवनात. हम्म. ब्रह्मदेशातील सुंदरवनात का? हा, ब्रह्मदेशातील सुंदर. आणि विंध्यटविषु म्हणजे काय? विंध्य विंध्य पर्वताच्या. विंध्य पर्वत. विंध्य विंध्य मग विंध्य पर्वतावर. पर्वतावर. पर्वताच्या. पर्वतावर पर्वतावर. रेवा म्हणजे नर्मदा नदीच्या तटावर. हम्म. रेवातटीषु लंकायाम आफ्रिका प्रांतेषु, म्हणजे हम्म. लंकेमध्ये, श्रीलंकेमध्ये, हम्म. आफ्रिका प्रांतामध्ये. हम्म. सांद्रवनेष्वन्यत्र म्हणजे काय? सांद्र सांद्रवनेषु अन्यत्र. हा, पण सांद्रवन म्हणजे काय, कुठलं आपल्याला माहिती नाहीये, काहीतरी नाही असंच. माहिती. हा, सांद्रवन. अन्यत्र च हा. लभ्यन्ते म्हणजे मिळतात, किंवा सांद्रवनामध्ये. सांद्रवनामध्ये, हा. वनांमध्ये असतात किंवा सापडतात का मिळतात? लभ्यन्ते म्हणजे अन्यत्र. मिळतात. हा, मिळतात. मिळतात. हा. मिळतात. हा, हम्म. मिळतात. हम्म. तेही प्रायेण हम्म. मेघश्यामकांतयः. ते हम्म. प्रामुख्याने काळ्या रंगाचे असतात. हम्म. क्वचित धवला अपि श्रूयन्ते. हम्म. काही पांढरे सुद्धा असतात असे ऐकिवात आहे. हो, क्वचित म्हणजे बरोबर. कोठे कोठे, कोणी कोणी, हा, किंवा काही. काही. हा, कोणी कोणी. हा. काही. हा. हा. हम्म. गजाः वन्यफलानि हम्म. तरुणां छदान् वंशदलानि नानाविधानि मूलानि विविधान् कंदान् लताः पत्राणि इक्षून् अन्यानि च अरण्यशाकानि भक्षयन्ति. हम्म. म्हणजे हत्ती वनातील फळे, हम्म. वनफळ, जंगली फळे. हम्म. तरुणाम छदान म्हणजे काय? पानांचे गुच्छ का? आपल्याला तरु मागे झालं होतं तरु काहीतरी तरु ते. फांद्या, तरुणांच्या झाडांच्या फांद्या. फांद्या. तरुणां म्हणजे झाडांच्या हम्म. झाडांच्या पानं, फांद्या. झाडांची पाने. हम्म. पानांसाठी होतं ते छदान. हम्म. हम्म. तर नारिकेलामध्ये होतं कुठेतरी. हो हो. आणि वंशदलानी म्हणजे बांबूचे काय, पानं म्हणायचे का पानच वंशदलानी म्हणा. म्हणजे? हो, फांद्या, हा. दलान. हा. हा, हा. नानाविधानी मुलानी म्हणजे नाना प्रकारची मुळे. वि- अ, अ, विधान विविध कंदान. प्रकारची कंद हम्म. हम्म. आणि वेलीचे पाने, हम्म. वेली पाने. आणि इक्षुन म्हणजे काय, ऊस का? ऊस. 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 म्हणजे अन्य आणि म्हणजे आणखी अरण्याच्या जंगलातील भाज्या खातात. खातात. बरोबर. हम्म. बरोबर. हो. राजद्वारे पालितास्तु सगलपाशा सचरणयुगल गाढ निगडाः सस्कंध बंधास्ते बहुविधानि अन्नानि सरसघासान् प्रायेणेषु कांडांश्च चर्वंतो दृष्टीं पथमायान्ति. हम्म. म्हणजे राजद्वारे पालित असतो म्हणजे राजद्वारी ह्याला पाळले जातात. हम्म. सगल पाशा म्हणजे काय, गळपाशयुक्त. हम्म. म्हणजे त्याला काय साखळदंड बांधून ठेवतात हम्म. का? हो 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 राजदरबारी हो. त्याला इथे बांधून म्हणजे गळपास. गळपाश गळपाश बांधून त्याला पाळतात.
असा याचा अर्थ आणि आता हं, हे वनातले झाले, पण हं, राजद्वारे म्हणजे राजाच्या द्वारी पाळलेले मात्र तू, हा, हं. असं अच्छा, म्हणजे पालिताहा तू. पालिता तू सगल हा. पाशः म्हणजे गळ्यात फास असलेले. हा. हं, फास हा शब्द ऍक्च्युली पाश या शब्दाचाच अपभ्रंश आहे. फास, फाशी, हा, हे सगळं हं, पाश या हं. शब्दाचाच आहे. तर चरण युगल गाढ निगडा, हा, हे पण म्हणजे परत त्याचे दोन पाय. हा, युगल चरण युगल म्हणजे पायांची जोडी घट्ट जोडी बांधलेली, बांधलेलीच का मग? बांधलेली. हं, स्कंद बंद असते, खांदे बांधलेले. नंतर हं. बंदा हा ते बहुविधानी अन्नानी, हा, सरस घासान, म्हणजे चांगलं अन्न, चांगलं गवत, सरस म्हणजे चांगलं रसयुक्त गवत, सरस. प्रायेण इक्षु कांडा हा कांडांश, आणि बहुधा उसाची कांड म्हणजे उसाचे कांड शर्वंतो चावत असलेले, दृष्टीपथम, हा, म्हणजे दृष्टीपथात पायांती म्हणजे येतात, येतात म्हणजे असं दिसतात. दिसतात. हा. दृष्टीपथात येतात. हा. हम्म. हम्म. म्हणजे हे जे राजाच्या दरबारी असलेले पाळलेले हत्ती, पाळलेले हत्ती, हो. बांधलेले, हो. गळ्यात पाश असलेले, हो. खालचे पाय त्याचे पायाची जोडी बांधलेले, हो. आणि खांद्यावर काय बांधलेले. हो. अं, खांदे बांधलेले. हा. खांदे, हा. 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 आणि काय हे गवत खात असलेले, उसाचे, काय म्हणतात त्याला? नाही, साधं गवत नाही, रस गवत म्हणजे चांगलं रसदार गवत असं. मऊसूत गवत, ज्याला हिरवगार म्हणतो आपण तसं. हम्म. हा. पुढचं वाचा. खात असलेले दृष्टीपथात येतात. बरोबर. हम्म. आता पुढचं वाचा वाचा, कोणी दुसरं दुसरं. कोणी. हा. हं. हा, वाचा. कोण वाचतंय अजून? वैशाली. वैशाली बोलत नाही, फक्त ऐकते. ठीक आहे ती. हा, दुसरं कोण आहे अजून? राजेश, तुम्ही वाचा. वाचतो. ब्रह्मदेशे भारते अपि च पालिता गजा दारुकार्यालयेषु काष्ठभारान् वहन्ति. हम्म. त्यामुळे ब्रह्मदेशात आणि भारतात सुद्धा पालित आणि पाळलेले हत्ती हम्म. दारू कार्यालयेषु म्हणजे लाकडाच्या वखारी म्हणतात आपण इथे, हम्म. वखारीत काष्ठभारान म्हणजे लाकडे, काष्ठ म्हणजे ओंडके वाहून नेण्यासाठी वाहतात. वाहतात, बेसिकली वाहतात. वाहतात. हम्म. पुरा लाकडा भारते काष्ट लाकडाचे काष्टभारात. ओंडके वाहतात. नाही नाही, तर ते वाहू काष्टभारात ऐका ना, म्हणजे ओंडक्यांचे ओझे वाहतात असं, ओंडक्यांचे ओझे वाहतात. किंवा ओंडक्यांचा भार वाहतात असं. पुरा हम्म. पुरा भारते युद्धोपयोगिनो बभूवुः कारिणः. पूर्ण हम्म. भारतात युद्धोपयोगिनो म्हणजे युद्धासाठी उपयोग करत असत. नाही नाही नाही, करीण हा म्हणजे हत्तींचं बहुवचन आहे. पूर्वी हा, पूर्वी भारतात हत्ती युद्धाच्या उपयोगी होत किंवा असत. होत हम्म. असत. हम्म. हस्तिनः एको हस्तिनः एकः गृहीता अंकशो अंकुशः. अंकशो महायात्रो भवति. नाही हम्म. कळलं. ते गृहीतांकुश हा बहुव्रीही समास टाईप आहे. म्हणजे अं, हे- हत्ती अं, एक म्हणजे अंकुश धारण केलेल्या, म्हणजे हस्तिनः, तर हस्तिना ही विभक्ती, गृहीतांकुश म्हणजे अंकुश धारण केलेला माहूत, त्याला म्हणतात गृहीतांकुश. हा.
हा. महायात्रा भवती. मला वाटलं महायात्रा म्हणजे हा महामात्र असेल मग ते, कारण शब्दात महामात्र दिलेले. माहूत. हं. तिथे माहूत, हा. महामात्र म्हणजे हा तो महामात्र पाहिजे. हा महामात्रा भवती म्हणजे मात्र. हा तर इथं महामात्रा भवती म्हणजे महामात्र हा गृहीतांक एक हा गृहीतांकुशः भवती असं. हम्म. आणि हस्तिन ही कुठली विभक्ती आहे हस्तींची. हम्म. तर हे माहुताविषयीचं वर्णन आहे की माहूत एक अंकुश धारण करून हा तो असतो असं. हा. हस्तिनः ऍक्च्युली द्वितीय आहे, बहुवचन. हा आणि बरोबर. षष्टी षष्टी एक वचन आहे, दोन. ओके. तर इथं गृहीतांकुशः महामात्र जो आहे तर तो कर्ता झाला. हा तर हा. एकः गृहीतांकुशः महामात्र म्हणजे एक हत्तींचा असं म्हणतो आपण. हत्तींचा किंवा हत्तीला हा हत्तीला हा असं म्हणता येईल. किंवा असं हत्तीला म्हणता येईल, माहूत माहूत हातात अंकुशाने, एका अंकुशाने हत्तीना, हत्तीना कंट्रोल नाही करतो. नाही नाही गृहिता, नाही, तसं गृहिता नाही. म्हणजे नाही नाही तसं नाही. एक मिनिट. तर हस्तिना इथं षष्ठी एकवचन होईल म्हणजे हा तेच मला म्हणायचं तसं. हा तर हत्तीचा हत्तीचा एक हातात हातात अंकुश हातात नाही अंकुश घेतलेला माहूत असतो माहूत असं असतो. हा. असतो. असतो. हा हा असतो. हं. म्हणजे एका हत्तीचा हत्तीचा एक असंच ना. हो हा हम्म. हत्तीचा एक असं. हा हा हं. बोला पुढचं वाचा. यः च हम्म तम उपनयती, आणि नाही 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 ज्याला तो असं नाही असं नाही. ह्याच म्हणजे हा हा खाद्यवस्तूनी तम उपनयती. हा त्याच्याकरता जवळ नेतो, म्हणजे खायच्या वस्तू आणतो. उपनयती म्हणजे आणतो जवळ हो. आणतो. हा आणतो. आणतो. पानीयम पाययती. पाययती, पानीय हा म्हणजे पाणी पाणी पाचतो. पाजतो. हा नंतर मग यातून स्थातुम अपि प्रेरयती म्हणजे जाण्यासाठी थांबण्यासाठी प्रेरणा देतो किंवा ढकलतो किंवा नेतो असं. हम्म. याला थांबण्यासाठी म्हणजे माहूत सगळं करतो ना. चालवायचं असेल तर चालवतो थांबवायचं असेल तर थांबवतो असं. प्रेरयती असं. हम्म. हे सगळं प्रेरणा देतो. हा. हा अस्ति तु तस्य अस्ति आदेश. तु तस्य आदेशम अनुपालयती. हम्म. हत्ती तर त्याचे आदेशाचे पालन करतो. बरोबर. हम्म. सर महामात्रा म्हणजे काय? माहूत. महामात्र म्हणजे माहूत. आहोत. हम्म. अच्छा. हम्म. वन्यगजास्तु युथान संपाद्य महारण्येषु निवसन्ति. वन्यागजातू म्हणजे काय जंगली वन्यगजात जंगली जंगली हत्ती मात्र. हं आता हे झालं माहूत वगैरे हे सगळं देशी म्हणजे शहरातले. देश पाळले, हं. पाळलेले झाले. पाळलेले पण पाळलेले हे पण पाळलेले. वन्या गजातू म्हणजे जंगलातले हत्ती मात्र युथान संपाद्य म्हणजे कळप करून. युथ म्हणजे कळप कळप. करून हा कळप हम्म. करून महारण्यात मोठ्या राहतात. महाअरण्यात राहतात. हा हा एकस्मिन युथे. हा म्हणजे अं, एका कल्पात. एकस्मिन युथे कच्चित एक नायक असतो. एका कल्पात हा कोणीतरी एक नायक असतो. हा ह्या संगम शास्त्री आणि तो त्या संघाचं शासन करतो. हम्म. जो हा हा संघे कलभाः करिण्यश्च म- मध्यत मध्यतः चरंती. त्या संघात हा कलभा म्हणजे पिल्लू. हत्तीचं त्यांचे पिल्लू. छोटे हा हा छोटे हत्ती. हा क करिण्यहाच करिण्या म्हणजे स्त्रिया म्हणजे हत्तीणी. हा
मध्ये चरतात आणि बलिष्ठा पुंगजा असतो सर्वथा. आणि बलिष्ठ जे पुंग जे असतात